नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर कापसाला शेवटचे खत व्यवस्थापन करणार असाल तर आपण कोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन या शेवटच्या खत व्यवस्थापनामध्ये केले पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता कपाशीला शेवटच्या खत व्यवस्थापनामध्ये काही मुख्य अन्नद्रव्याची गरज आहे। त्यामध्ये तुम्हाला एकतर मॅग्नेशियम सल्फेटची खूप जास्त गरज आहे, त्यासोबतच पोटॅश या खताची देखील खूप जास्त प्रमाणात कपाशीला इथून पुढे गरज पडत असते। आता पोटॅश जेव्हा ह्या ज्या बुडातल्या कायऱ्या असत्या ह्या तुमच्या पहिलं जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो खताचं, त्यामुळे ह्या चांगल्या पद्धतीने आपल्याला साईज याची झालेली बघायला मिळते। आता यानंतर जेव्हा वरच्या ज्या कायऱ्या असतात ह्या वरच्या कायऱ्यांसाठी आपल्याला आता जे आपण खत व्यवस्थापन करणार आहोत ते खत व्यवस्थापन कामी येत असतं आणि मग त्यामुळे याची साईज आपल्याला वाढलेली बघायला मिळते। आता खालच्या फांद्याचे ज्या कायऱ्या आहेत त्याचे वजन तर आपल्याला जबरदस्त बघायला मिळणारच, कारण आधी जे आपण खत व्यवस्थापन केलेलं असतं त्यामुळे त्याचं वजन आपल्याला चांगलं बघायला मिळतं। पण वरवर जशा जशा कापसाच्या फांद्या आपण वरवरच्या कायऱ्या बघू तसं कैरीची साईज, बोंडाची साईज आपल्याला छोटी बघायला मिळते। तिचं मुख्य कारण म्हणजे आपण नंतर खत व्यवस्थापन करत नाही। आता या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला पोटॅशचा वापर नक्की करायचा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेटचा देखील वापर करायचा आहे। आपल्या पिकांनी जास्त प्रमाणात जेव्हा बोंड तयार होतात तेव्हा आपली कपाशी कलर सोडत असते आणि लालपणा आपल्या कपाशीला येतो, आपण त्याला लाल्या रोग म्हणतो। पण तो मॅग्नेशियमची कमतरता जाणवल्यामुळे पिकामध्ये येणारा लालपणा हा असतो। याच्या नियंत्रणासाठी आपल्याला या खत व्यवस्थापनामध्ये प्रति एकरी मॅग्नेशियम 20 ते 25 किलो वापरायचे आहे। 10-26-26 तुम्ही 1.5 बॅग प्रति एकरी नक्की वापरा। शेतकरी मित्रांनो, युरिया आपल्याला 25 किलो एकरी वापरायचा आहे आणि मॅग्नेशियम न चुकता वापरा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर वेगळं खत वापरणार असाल जसं की सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट, युरिया, तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग, MOP पोटॅश आपल्याला 25 किलो आणि युरिया 25 किलो वापरायचा आहे। आपल्याला MOP पोटॅश वापरायचा आहे, आपल्याला काळा पोटॅश वापरायचा नाही। काळा पोटॅशमुळे जास्त प्रमाणात त्यामध्ये पोटॅशचे प्रमाण नसल्यामुळे आपल्या पिकाला जास्त प्रमाणात फायदा होत नाही। त्यामुळे आपल्याला MOP जो लाल पोटॅश आहे तो पोटॅश एकरी 25 किलो वापरायचा आहे। शेतकरी मित्रांनो, नक्कीच जबरदस्त आपल्याला वजन आपल्या कापसाचे पोटॅश आणि मॅग्नेशियमचा वापर केल्यामुळे बघायला मिळते। व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून, काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।